ही भारतीय इतिहासातील एक महत्त्वाची व्यक्ती आहे. भारतीय स्त्रीमुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. अवघ्या 9 वर्षाच्या असताना त्यांचा विवाह 13 वर्षाच्या ज्योतिबा फुले यांच्याशी 1840 मध्ये झाला. लहानपणापासूनच ज्योतिबांना जातीयता, अस्पृश्यांचे हाल, अमानुष रूढी, परंपरा, कर्मकांडांविरुद्ध मनात राग पेटलेला होता व त्यांच्या मनातील पेटत्या ज्योतीला प्रज्वलित करण्याचे कार्य सावित्रीनेच केले व खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाली. शिक्षणाचे महत्त्व पटवून देत त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कठीण कार्य ज्योतिराव व सावित्रीबाई यांनी केले. 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढून या दाम्पत्याने प्रथम शिक्षणाची मुहूर्त वेळ रोवली. त्यासाठी त्यांना खूप काही सोसावे लागले. लोक त्यांना धर्मपूर्वी म्हणून शेण, माती, दगड फेकून मारू लागले. तरी सुद्धा त्या मागे हटल्या नाही. त्यासाठी त्यांना घर सोडणे भाग पडले. सावित्रीबाई अशिक्षित होत्या. त्यांना ज्योतिरावांनी घरी शिकवले व नंतर शाळेत शिक्षण देण्याचे कार्य सावित्रीबाईंनी केले. इसवी सन 1848 ते 1852 पर्यंत त्यांनी एकूण 18 शाळा काढल्या. त्यांच्या शाळेची नोंद सरकारी दप्तरात झाली. तेव्हा 12 फेब्रुवारी 1852 मध्ये मेजर कॅन्डी यांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळांना सरकारी अनुदान जाहीर केले. तसेच त्या काळी बालविवाहामुळे अनेक मुली गरोदर असताना विधवा झाल्या. त्यांच्याकरिता या फुले दाम्पत्याने 1863 रोजी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून एक प्रसूतिगृहही सुरू केले. केशवपणाविरुद्ध नागरिकांना संघटित करून नागरिकांचा संप घडवून आणण्याचा कल्पक उपक्रम कामगार नेते नारायण लोखंडे यांनी केला. त्यामागची प्रेरणा सावित्रीबाईंचीच होती. अशा या भारतीय स्त्रीमुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. स्त्रीची प्रगती झाली. Owing to the flame started by Savitribai Phule in the field of education, we are blessed to have great contributors to our nation in various fields, like our first dashing Prime Minister of India in 1966. In the year 2007, the first women President of India, Pratibha Tai Patil, and also the present President of India from a tribal community, Draupadi Murmu, working from 2022 till today. And now we must personally be grateful to Savitribai Phule for her great start. India will also get many of such great women in the form of daughters, granddaughters in the upcoming future, because